खरं तर आज संघनायक काही दुःखद कारणानिमित्ताने दाखल झालेला नव्हता. त्यानंतर आपण बघितलं तर संघनायक बदलला गेला. तिथून रणनीतीमध्ये थोडासा बदल होणार आहे. परंतु जशी आम्ही सूचना दिली आहे, डावाचा या मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी तुमचा एक्स्ट्रा खेळाडू अर्थातच 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे. नांदेड सिटी 11 ही सूचना प्रामुख्याने तुमच्यासाठी आहे, कारण 11 टायगर्सचा 12th मॅन आमच्याकडे पोहोचलेला आहे आणि त्यामुळे त्वरित आपला 12th मॅन पाठवून द्या. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये पोहोचलेत. वसीम शेख सर आणि त्यांच्याबरोबर आहेत समीर जोशी सर. खरं तर पारदर्शक आणि अचूक निर्णय प्रक्रिया ही या पंचांची ओळख आहे आणि या स्पर्धेने सर्वोत्तम गोष्टी या स्पर्धेमध्ये उभारल्यात. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हाच अजेंडा आमच्या सर्व आयोजकांनी राबवला. आणि जसं मी मगाशी उल्लेख केला होता की गेले अनेक दिवस अनेक रात्र या स्पर्धेच्या उभारणीसाठी प्रत्येकाने मेहनत घेतली. त्या आमच्या आयोजक टीमचं भरपूर आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र सलाम आहे. त्याचबरोबर ज्या वाहिनीने टेनिस बॉलचं क्रिकेट 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं, अशी जगविख्यात टेनिस बॉल क्रिकेट वाहिनी म्हणजे tenniscricket.in या वाहिनीवर तुम्ही या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. तब्बल 21 लाख सबस्क्रायबर असणारी वाहिनी tenniscricket.in आणि या स्पर्धेसाठी आमचे गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आणि बरोबरच आता पंचांना विनंती आहे, फार वेळ न घेता आपण आता सामन्याला सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण करणारी टीम चला क्षेत्ररक्षण सेट करून घ्या, ही सूचना आपल्याला सातत्याने दिली जाते. अजून काही महत्त्वाच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेंडू कधीही बाहेर गेला, हरवला तर तो नवीनच चेंडू मैदानात येईल. त्यानंतर पंचांचे निर्णय हे अंतिम असतील. दोन्ही टीमना प्रत्येक डावामध्ये एक DRS आहे आणि तो तुम्ही घेऊ शकता. पंचांनी जर कॉल दिली तिसऱ्या अंपायर्सला तर ते पंचांच्या निर्णयानुसारच पुढे जाणार आहोत, याची दखल घ्या. त्यामुळे पंचांच्या निर्णयाविरुद्ध फार आपण कोणतेही विरोध न करता जे निर्णय येणार आहेत ते पारदर्शक पद्धतीने आपल्यापर्यंत असतील आणि ते स्वीकारावे लागतील, याची दखल घ्या. थँक्यू. ऑल सीट आणि आता डाबाला सुरुवात होते. तर डाबाला सुरुवात होते आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू पाटे आणि त्याच्याबरोबर संदेश पाटे. एका बाजूला अनुभव संपन्न खेळाडू ज्याने अनेक वर्ष टेनिस बॉलवर अधिराज्य गाजवलं, अनेक स्पर्धा गाजवल्या. भारतात आणि भारताच्या बाहेर जाऊन ज्यांनी क्रिकेट खेळलं, पुण्यनगरीचा एक गुणवंत खेळाडू म्हणजेच संदेश पाटे. आणि त्याच्याबरोबर आहे राजू पाटे. नारायणगाव परिसरातून हा खेळाडू इथे दाखल झालाय. या टीमचा आयकॉन, लेफ्ट हँडर आणि टेनिस बॉलमध्ये काही शतकं या खेळाडूच्या देखील नावावर आहेत. आणि तो खेळाडू आहे समोर स्ट्राईक एंडला, पण तो दुसऱ्या बाजूला आंबेगावचा सुपर हिरो म्हणजेच विशाल निगोट आयकॉन आहे. तो देखील गोलंदाजीसाठी दाखल झालाय. लेट्स प्ले. पहिला चेंडू राजू पाटेसाठी विशालचा. पहिलाच बॉल फुल लेन्थ आणि पहिल्याच बॉलवर रॉयल डक आयकॉनने आयकॉनची काठी काढली आहे. समजला नाहीये. फुल लेन्थ बॉल पहिल्याच बॉलवर भोपळाई न फोडता राजू पाटे बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का गॉन. फुल लेन्थचा बॉल हाय बॅकलिपने खेळला. बॅट खाली पोचलीच नव्हती. बॅकलिपला खाली आणेपर्यंत बॉल स्टंपमध्ये गेला आणि तिथे काठी काढली आहे. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. राजू पाटेचे खांदे खालावलेत, चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा हादरा बसतोय. रॉयल डक मॅचच्या पहिल्याच बॉलवर बाद झालाय राजू आणि त्यामुळे आता दबाव बनेल. पण दुसऱ्या बाजूला विशाल निगोट कामी आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झालो, याचं उत्तर त्याने दिलं. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशीच लढाई पहिल्या बॉलवर आणि पहिलाच बॉल जिथे फलंदाजाला बाद केलं गेलंय. आणि त्यामुळे आता थोडासा दबाव, जसा मी उल्लेख केला की ते बनला जाणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल.
पहिल्याच बॉलवर ज्या वेळेला विकेट जाते त्यावेळेला तो दबाव बनतो आणि अगदी पहिलाच बॉल फुल लेंथ होता, समजलाच नाही आणि त्यानंतर सरळ स्टंप मध्ये गेला आणि तिथे विकेट मिळाली. मोठी विकेट विशाल निगुटच्या खात्यामध्ये. डावखुरे हाताच्या फलंदाजाच्या विरोधात डावखुरे हाताचा गोलंदाज वापरला गेला आणि पॉवर प्लेच्या नाही तर मॅचच्या पहिल्या बॉलवर इथे विकेट आली आहे. त्यामुळे तो आत्मविश्वास आता विशाल निगुटला मिळालाय. पण नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल आलाय. धावांची चाहूल लागेल का 11 टायगर्ससाठी? त्यानंतरचा बॉल गॅप शोधलाय, इन टू दी गॅप, वेलकम बाउंड्री. स्वागत करतोय चौकाराने. पहिला चेंडू त्याने पाठवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने, सीमारेषाच्या बाहेर येतो आणि हा चौकार. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या बॉलवर थोडासा मागे गेला, टॅप केला बॉल, गॅप मधून चौकार वसूल केला आणि दुसऱ्या बॉलवर चौकाराने स्वागत झालंय विशाल निगुटचं. धावफलकावर 4 आहेत आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉवर प्ले चालू आहे, त्यामुळे 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. एक खेळाडू डीप मिड विकेटला आणि आता एक खेळाडू स्वीपर कव्हरच्या दिशेने बाउंड्री लाईनवर ठेवला गेलाय. त्यानंतरचा बॉल पुन्हा त्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता. बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं होतं. पॉईंट कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला बॅटच्या टोला कनेक्शन बहुधा झालं असावं आणि त्यामुळे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेला. चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर राजू पाटेसारख्या एका मातबर खेळाडूला क्लीन बोल्ट त्रिफळा उद्ध्वस्त केला. दुसऱ्या बॉलवर चौकार आला, मात्र तिसऱ्या बॉलवर विशाल निगुटचं कमबॅक पाहायला मिळालं आणि आता स्ट्राईक एंडला आपण बघतोय राहुल तयार आहे. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. चांगली लाईन, कमबॅक करताना दिसतोय. लगातारचे 2 चेंडू थांबवलं आणि त्यामुळे धाव आलेली नाहीये. एक चौकार राहुलच्या बॅटमधून आला, त्यानंतर मात्र त्याने थोडासा वेळ घेतलाय, संयम दाखवला आणि संयम दाखवावाच लागणार आहे, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात तुम्ही एक विकेट गमावली आहे. तुमचा एक मातबर फलंदाज बाद झालाय. पुढचा चेंडू विशालचा राहुलसाठी. कमी गतीचा बॉल फिरवला आहे, चांगला कटरचा वापर केला, पुढ्यातून वळवण्याचा प्रयत्न हलक्या हाताने घेऊन काढला. मागच्या 2 चेंडूवर आपण बघितलं थोडीशी गती होती, यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोवर कटरचा वापर केला विशालने, मात्र त्यावर संयम दाखवत असताना हलक्या हाताने घेऊन काढला. अजून एक निर्धाव चेंडू, लगातारचे 3 चेंडू निर्धाव. समोर खेळाय, मिड ऑफला फिल्डर आहे, थोडीशी चूक झाली आहे आणि आता जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय. फिल्डर पोहोचलाय तिकडे, तोपर्यंत 2 पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या अगदी पुढ्यातून चेंडू निघून आला, असं वाटलं होतं की ते झेल होईल. हलक्या हाताने खेळला होता, मात्र तिथे मिळाल्या 2 धावा. दुहेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचते. धावा झालेल्या आहेत इथे 2 तर धावून पूर्ण केल्यात, मात्र आता पंचांनी त्याची पडताळणी करण्यासाठी पाठवलंय. शहानिशा केली जाईल की ते क्षेत्ररक्षकाचा पाय लागलाय का यासाठी, आणि ते चेक केलं जाईल की हा चेंडू त्याने योग्यरित्या बाउंड्री रोपच्या आतमध्ये ढकललाय की तिथे त्याचा पाय स्पर्श झालाय बाउंड्री रोपला. सीमारेषेला जो दोर आहे त्याला स्पर्श झालाय का याची पडताळणी, याची शहानिशा आता तिसरे पंच करतायत. परंतु इथे देखील ती संधी होती. मिड ऑफच्या अगदी पुढ्यात बॉल पडला आणि त्यावेळेला थोडीशी चूक झाली. मिड ऑफच्या हातातून निसटलेला चेंडू. 2 धावा तिथे पूर्ण केल्यात, परंतु आता बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. तिसरे पंच तिथे पडताळणी करतात आणि तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय. तर इथे थांबवलाय बॉल आणि त्यामुळे 2च धावा मिळतील. खात्यामध्ये 2 धावा ऍड झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत 6-1 गडी बाद. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर फलंदाज दाखल झालाय. कव्हर्स मध्ये खेळ आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला फटका.
कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर मधून अंतर कापलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्या. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ. विशाल कार्लीला पाचारण केलं गेलं. पॉवर प्ले अद्याप चालू आहे. पहिली 2 षटकं भरपूर महत्वाची, मात्र पहिल्या षटकात तेवढ्या धावा आल्या नव्हत्या. एक चौकार आला विशाल निगोटच्या विरोधात, मात्र त्यानंतर मोठे फटके खेळण्याची संधी त्याने दिली नव्हती. विशाल ओव्हर द विकेट. यावेळेला समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला फिल्डर आहे. चांगला स्टॉप होतोय. थांबवलाय चेंडू. एक धाव इथे मिळते. एका धाबीबरोबर स्ट्राईक रोटेट देखील केली जाते आणि एकेरी धाबाच पॉवर प्लेमध्ये येतात. फार मोठे फटके दिसत नाही आहेत आणि त्याचं कारण आहे गोलंदाजांच्या लाईनमध्ये त्यांनी जे सातत्य ठेवलंय. या षटकात आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 खर्च केल्यात विशालने. मात्र त्यानंतर स्लॉक केलाय. पुढे होता बॉल आणि पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. संदेश पार्टेच्या बॅटमधून मॅक्झिमम हिट. षटकार. मोठे फटके येत नाहीत याचा आपण उल्लेख केला आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये संदेश पार्टीने आपले हात खोललेत आणि बरोबरच षटकार ठोकलाय. त्यानंतरचा चेंडू. यावेळेला बॉलर बॅक खेळायचा होता, मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवला. जेलची संधी होती, परंतु हातातून चेंडू निसटलाय. इथे एक धाव मिळते. सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17 धावा. 11 टायगर्स हे पहिल्या नंबरी फलंदाजी करतायत. धावा आहेत स्कोर कार्डवर 17 धावा. नांदेड सिटी 11 विशालजी कदम यांच्या मालकीचा संघ आहे. यावेळेला मिस टाइम केला हवेत. मिड ऑफ येतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि हातातून झेल निसटलाय. खरा फिल्डिंग. मोठं जीवनदान. मोठी संधी गमावली. यावेळेला ती संधी प्राप्त झाली होती. मिस टाइम झाला होता बॉल आणि ते मोठं जीवनदान. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला, ज्यावर संधी आली होती झेल बाद करण्याची, मात्र ती गमावली आणि ते आता फलंदाजाला जीवनदान मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा ही धाव फलकावर. 1 गडी बाद. 11 टायगर्स. पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये लागला. दुसऱ्या षटकात संधी निर्माण झाली होती, मात्र ती गमावली. आणि आपण अनेक वेळेला म्हणतो तुम्ही रक्तदान करा, तुम्ही कन्यादान करा, पण तुम्ही क्रिकेटमध्ये जीवनदान करू नका. आणि इथे ते जीवनदान केलं गेलंय. पण तो आता येणाऱ्या षटकांमध्ये ते किती घातक ठरणार याकडेच आता लक्ष लागून राहील. कारण जसे हे 2 फलंदाज सेट होतील त्यानंतर धावसंख्येचा वेग वाढेल. म्हणजे 2 षटकानंतर 18 धावा, 9ची सरासरी. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण आता विस्तारलं जाईल. मात्र त्यानंतर जेव्हा आपण बघणार आहोत येणाऱ्या षटकांमध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हा संघ. सुरुवात तेवढीशी दमदार नाही आहे. पहिल्या षटकात 1 चौकार आला. दुसऱ्या षटकात 1 षटकार आलाय. 12 चेंडूमध्ये 18 धावा काढल्या गेल्यात. इलेव्हन टायगर्स हा संघ आहे संदीपजी पोकळे यांच्या मालकीचा. तर दुसऱ्या बाजूला आपण जसा उल्लेख केला होता नांदेड सिटी 11 विशालजी कदम यांच्या मालकीचा संघ आहे. या दोन्ही संघ मालकाने खेळाडूंना एक चांगली संधी दिली आहे. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26चा सोहळा नववर्षाच्या स्वागतालाच अगदी ही स्पर्धा दाखल झाली. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात. महेश. पहिला चेंडू लाईन पिक केली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला झेल टिपला जातोय आणि ते अजून एक धक्का बसेल. राहुल तुरिले ते बाद होतोय. दुसरा धक्का 18 या धावसंख्येवर टीम 11 टायगर्सला. आदरणीय डॉक्टर जयंतजी पळसकर सरांच्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते ही जी प्रतिमा आहे तिला हा पुष्पहार अर्पण केला जातोय.
छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे दुसऱ्या दिवसाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा आहेत धाव फलकावर. अठरा धावा आहे धाव फलकावर. महेश आला. महेशच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, त्यामुळे थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न तिसऱ्या षटकाच्या दरम्यान झालाय. त्यानंतरचा चेंडू आणि त्यानंतर अजून एक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. लगातारचे 2 चेंडू पूर्णपणे इथे थांबवलाय. विकेट गेल्यानंतर तो दबाव इथे बघायला मिळाला, मात्र दबावाचा अभाव तुम्हाला दाखवून द्यावा लागणार आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि त्यातही 8 षटकांच्या लढती ज्यावेळेला तुम्ही खेळता, त्यामुळे सुरुवातीची काही षटकं जरी तुम्ही बॅकफुटला असाल, त्यानंतरच्या षटकांमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी निर्माण होते, मात्र त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. हलक्या हाताने गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. वाईडिश लॉंग ऑफमध्ये चेंडू पोहोचला, तिथे एक धाव मिळते. एकेरी बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 19 धावा. पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना 11 टायगर्स अर्थातच संदीपजी पोकळे सरांच्या मालकीचा संघ आहे. अनेक संघ मालकांनी पुढाकार घेतला. सर्व संघ मालकांचं खरं तर आम्ही कौतुक करतोय, त्यांचं चांगलं सहकार्य लाभलं. 11 टायगर्स 19 धावा आहेत, 2 गडी बाद. संदेश पाटे मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत असणार आहे तोपर्यंत थोडीशी चिंता कमी असणार आहे, कारण या खेळाडूकडे भरपूर अनुभव आहे. एक चांगला अष्टपैलू म्हणून तो गेली अनेक वर्ष खेळतोय, मात्र आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर आज मैदानामध्ये करायचा आहे. पुढच्या चेंडूसाठी सज्ज झाले संदेश. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जातोय बॉल. यावेळेला एक चांगला अँगल बनवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र थोडंसं वळण मिळालं चेंडूला आणि त्यामुळे पंचांनी इकडे वाईट बॉलची घोषणा केली. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये जमा होते. धावा झालेल्या आहेत 20 धावा, 2 गडी बाद. महेश विकेटने सुरुवात केली या षटकाची आणि आतापर्यंत प्रभावी राहिला आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आपला इरादा बदलला होता आणि ते लगेचच आपण बघितलं तर पंचांकडे देखील आशाळभूत नजरेनं संदेशने पाहिलं, मात्र पंचांनी नकार दिलाय. संदेशला असं वाटलं होतं की हा चेंडू यष्टीच्या बाहेर जातोय, बहुधा वाईड मिळू शकतो आपल्याला, त्यासाठी त्यांनी आशाळभूत नजरेनं पाहिलं, मात्र पंचांचा नकार आला. त्यामुळे अजून एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा आल्यात, त्यामध्ये फलंदाजाच्या खात्यात 1 आहे आणि 1 एक्स्ट्रा मिळाले, म्हणजे हे षटक अतिशय प्रभावी राहिलं. त्यानंतरचा चेंडू कमी गतीने टाकलाय, हलकसं अपील, पुन्हा वळण घेतोय चेंडू आणि इथे बीड झालाय संदेश पाटे. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 20 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजी प्रभावी पाहायला मिळाली या षटकामध्ये. प्रामुख्याने पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विस्तारलं गेलं, मात्र अशा षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाजाने आणि इथे धावसंख्या आहे फक्त 20 धावा. 18 चेंडू संपलेत, 20 धावा आल्यात. याचा अर्थ असा आहे की पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाज प्रभावी ठरताना दिसत आहेत, हवी ठरलेत. मात्र येणारी जी षटकं आहेत तिथे तुम्हाला आता काही मोठ्या फटक्यांची गरज राहणार आहे. पहिल्या डावात ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता, एक चांगलं लक्ष प्रस्थापित करण्याचा तुमचा इरादा असतो, मात्र त्या धावसंख्येच्या दरम्यान तुम्हाला पोचायचं असेल तर धावा येणं गरजेचं आहे. Battery.ai प्रेझेंट अनिल भाऊ बोमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 सिंहगड कॉलेजच्या या मैदानावर आपण दाखल झालो. एखादा हिरवा गालीच्या अंतरावा आणि त्यावर क्रिकेटचा 16 रंगावा. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे आणि तसाच हा हिरवा गालीचा आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि त्याचं निमित्त आहे खडकवासला प्रीमियर लीग 2025-26चा 16. गोलंदाजीसाठी 4थ्या षटकामध्ये विशाल कारले. मागच्या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केला होता, परंतु तो विश्वास पुन्हा संघनायकाने ठेवलाय आणि त्याचं कारण आहे संघनायकाला माहिती आहे की याची स्ट्रेंथ काय आहे आणि स्वतः संघनायक म्हणूनच तो दाखल झालाय. त्यामुळे पुन्हा स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली गेली. दुसऱ्या बाजूला संदेश आणि ओंकार पोकळे. ओंकार देखील संघनायक आहे या टीमचा. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत, ताकद आहे त्याच्याकडे, मोठमोठी फटके खेळण्याची क्षमता आहे. मात्र आज संघाला गरज असताना तो धावा काढणार का? पहिला चेंडू फुल लेंथ होता, बुंदात टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, मात्र त्यावर ओंकार पोकळेला पूर्णपणे बीट केलंय. चेंडू निर्धाव आहे. संघनायकाने पुन्हा जबाबदारी घेतली.
आणि पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर टाकला, बुंद्यात टाकला, जिथे मात्र काहीच करू शकलेला नाही ओंकार. आणि या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली. डावातलं चौथं षटक आहे. त्यानंतरचा चेंडू बॅटचा फेस वरती गेला, एलिव्हेशन भरपूर, चेंडूच्या खाली दोन क्षेत्ररक्षक आणि ते झेल निसटतोय. मोठं जीवनदान मिळतंय ओंकार पोकळेला. त्याचा श्वास अगदी गळ्यात अडकला असेल, कारण चेंडू वरती गेला, फटका फसला होता, भरपूर एलिव्हेशन, मात्र अंदाज आलेला नाहीये आणि ते एक मोठं जीवनदान. एकेरी धाव पूर्ण केली गेली. पहिल्या चेंडूवर बीट केलं होतं, दुसऱ्या चेंडूवर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र यावेळेला कनेक्शन प्रॉमिसिंग नव्हतं, लवकर कमिट झाला, बॅटचा फेस अगदी वरती आला आणि त्यामुळे मिस टाईम स्ट्रोक, मात्र जीवनदान येथे मिळालं. मागच्या षटकाच्या दरम्यान आपण बघितलं होतं, तिथे जीवनदान मिळाल्यानंतर मात्र विकेट आली होती. इथे जीवनदान मिळालंय. आता त्या जीवनदानाचा लाभ ओंकार उठवणार का? दुसऱ्या बाजूला त्याच्याबरोबर संदेश पार्टे, जो 5 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. या दोन फलंदाजांकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. 21ला 2 11 टायगर्स. पहिल्या डावाचा खेळ क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जातोय. संदेश पार्टे चौफेर खेळतो आणि त्यामुळे त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची रणनीती बदलली जाते. कव्हर्समध्ये डीप लाईक क्षेत्ररक्षक लावला गेला आहे. मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळामध्ये आहे. वाईडिश लॉंगॉन, आता लॉंगॉनसाठी थोडासा बाहेर होता, तो आतमध्ये आणलाय आणि दरम्यान ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. फुलेलींचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑफ लावला गेलाय आणि जसा क्षेत्ररक्षक लावलाय तशी गोलंदाजी. इथे विशालची जो संघनायक आहे, म्हणजे त्याने देखील कल्पकता दाखवली. पुन्हा थोडासा बदल केलाय, मात्र संदेश हा फार वेळ शांत राहणारा खेळाडू नाही आहे, त्याच्यासाठी निर्धाव चेंडू आलाय, मात्र त्याचं उत्तर मिळणार का? यावेळेला प्रयत्न केलाय, क्रॉस बॅटने ऑन साईडला जातोय बॉल, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, तोपर्यंत एकच धाव इथे खात्यामध्ये जमा होते. मोठे फटके येऊ दिलेले नाही आहेत आणि त्याचं कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता की नियंत्रित गोलंदाजी. तुमच्याकडे गती असून चालत नाही, तुम्हाला गतीसोबत नियंत्रण ठेवावं लागतं आणि आत्तापर्यंत इथे आपण बघतोय नांदेड सिटी 11च्या गोलंदाजांनी ते नियंत्रण ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये विशाल निगोट जो आयकॉन होता त्याने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर राजू पाटे म्हणजे जो आयकॉनला आहे त्याला बाद केला आणि त्यानंतर इतर गोलंदाज संघनायकाने देखील तेवढीच दमदार गोलंदाजी केली आणि त्यामुळे तो दबाव बनलेला आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढच्या चेंडूसाठी स्ट्राईक एंडला आहे ओंकार, ज्याला एक जीवनदान मिळालं होतं, मात्र यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न फाईन लेगला, अर्थातच शॉर्ट स्टॉपचा फिल्डर आहे तिकडे, तो तिथे दाखल झाला. कनेक्शन तेवढंसं प्रॉमिसिंग नव्हतं, त्यामुळे इथे देखील धाव मिळणार नाही आहे. ओंकार थोडासा वेळ घेतोय. आतापर्यंत 6 चेंडू त्याने खेळले, 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आहे आणि हे फार वेळेला ओंकारच्या खेळामध्ये बघायला मिळत नाही. मात्र आज विकेट गेल्या होत्या आणि त्यानंतरचा चेंडू स्लॉक केलाय, आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला. जरी झाला लेट तरी माझे फटके असतात थेट आणि आता ओंकारच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 6 धावा. ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. व्हॉइस ऑफ नवी मुंबई, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम समालोचक, आमचे जवळचे मित्र जयेश भोसले सर आपल्यासोबत येणाऱ्या 4 षटकांसाठी असतील. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. 28 धावा 4 षटकानंतर 2 गडी बाद 28. थँक्यू व्हेरी मच. एका बाजूला तुम्ही आवाज ऐकत होतात गोपीजी जाधव सर यांचा. भेट इथे निर्णय घेण्यात आलाय. 8 डॉटची मॅच आहे. 2 पॉवर प्ले तुम्हाला मिळणार आहेत आणि बॅटिंग पॉवर प्लेचे षटक एक वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाज विशाल निगोटला आपण पाहतोय. आंबेगावचा एक दर्जेदार गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला बॉल मॅचची सुरुवात त्याने विकेटनेच केली होती. राजू पाटेसारखा जिथे पुणे जिल्ह्याचा आयकॉन खेळाडूला त्याने बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. इन स्विंगिंग यॉर्कर आणि तोही थेट यशांचा वेध घेणारा
पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास त्याचाही तितकासा दुगिणीत झाला असेल. संदेश पार्टे आणि त्याच्या साथीला टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ओमकार पोकळे आणि त्याच वेळेला एका बाजूला संदेश पार्टे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल सामन्याला होईल सुरुवात. 5वे षटक. पहिला बॉल खोलात टाकला, ऑन साईडला केलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. फंबल झालंय, बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथून मिळते. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड इथे उंचावा लागेल. 2 ते 3 कॅचेस ड्रॉप झाल्यात, जीवदान मिळालेत खेळाडूंना. ओंकारला एक आपण पाहिलं तर एक जीवदान मिळालेलं पाहायला मिळालं. 29 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झाल्यात. टेनिस क्रिकेट .in जगातील पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट, याच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. दर्जेदार क्लिअरिटी आणि त्याच वेळेला या क्लिअरिटीच्या आधारावरती ही स्पर्धा इथे कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 29 आहेत. पुढचा बॉल ओमकार पुन्हा एकदा सज्ज होईल. विशालचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळला, चेंडूला पाठवलाय फ्लॅट पॅरलल, मॅक्झिमम स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला बॉल फेस केला होता विशाल निगोटचा आणि पहिल्या बॉलवरती प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शनच्या जोरावरती चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडले. 35ला 2. पुढचा बॉल आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार, आकर्षक षटकार. ओमकार पोकळे टीमचा कॅप्टन संघनायक. पुढचा बॉल सामन्याला सुरुवात. यावेळेला बाहेर निघाला. बॉल पडल्यानंतर जास्तीचं वळण घेतोय. अगदी वळण घेणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. आदरणीय विशालजी कदम साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जे बाईक आपल्याला पाहायला मिळालं होतं. यस, DRSचा कॉल करण्यात आलाय. व्हाईट बॉलसाठी इथे चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. व्हाईट बॉलसाठी इथे DRS घेण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. विशालजी कदम साहेब यांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक दिली जाणार आहे. फेअर डिलिव्हरी जो चॅलेंज केलं होतं अंपायरच्या डिसिजनला, तो मात्र इथे आपण पाहिलं तर हा बॉल फेअर आला. अर्थात DRS गमावलाय फिल्डिंग टीमने. 20 धावसंख्येवरती ओमकार पोकळे नॉट आउट बॅटिंग करतोय. 10 बॉल त्याने फेस केलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर. वारंवार एक कोण बनवलाय. दृष्टिकोन चांगला आहे इथे विशाल निगोटचा. वारंवार उजव्या यशीच्या बाहेर तो बॉल ठेवतोय. रीच मध्ये द्यायचे नाही आहेत, फलंदाजाला हात खोलून द्यायचे नाही आहेत, याच्याकडेच कल त्याचा पाहायला मिळाला. सातत्य गोलंदाजीतले इथे पाहायला मिळतं या गोलंदाज विशाल निगोटचं. आपण आज पुणे जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय, त्या कारणास्तव त्याची ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक महत्वाची आणि पथ्यावरती पडणारी राहणार आहे. 41ला 2 फलंदाज बाद झालेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये चालू असणारे 5वं षटक आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला थेट यस्तांचा भेट. लाकूड तोड गोलंदाजी, फर्निचर डिस्ट्रॉय. 1 more विकेट डाऊन. ओमकार पोकळे बाद. टीमचा कॅप्टन, कर्णधार, नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा कर्णधार मैदान सोडत असताना आपण पाहत आहोत. सरपंच जी तो चल दिए, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. 41ला 3 फलंदाज. तिसरा धक्का इथे लागलाय. 5 षटकांचा खेळ संपला. विशाल निगोटचं हे षटक काही अंशी खर्चिक साबित राहिलं मागील षटकाच्या तुलनेत. तिथे मात्र आपण त्याने धावा जास्तीचा खर्च केलेला पाहायला मिळाला. या षटकामध्ये विकेट प्राप्त केल्यात त्याने दोन षटकांमध्ये. Battery.ai चे कक्ष आहे जे उजव्या बाजूला, जिथे आपण आवर्जून या गेमिंग झोनचाही आस्वाद घेऊ शकता. इथे आल्यानंतर या स्पर्धेचाही आस्वाद घ्यायचा आहे करमणूक म्हणून. तुम्ही या Battery.ai कक्षामध्येही जाऊन आपण गेम्सचाही आस्वाद घेऊ शकता. 41ला 3, 5 षटकांचा खेळ संपलाय.
बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये संघ, जिथे 11 टायगर्स. 11 टायगरच्या प्रत्येक खेळाडूला टायगर सारखंच लढावं लागणार आहे धावा गोळा करण्यासाठी. धावा इथे सहजासहजी मिळणार नाहीत. प्रतिस्पर्धीही तितकासा बलवान आहे, ताकदवान आहे. नांदेड सिटी चांगल्या दर्जाचा खेळ इथे पाहायला मिळाला आहे. 8 बॉलवरती 10 धावसंख्येवरती संदेश पाटे नॉट आउट बॅटिंग करतोय. सुरुवातही त्यांनी चांगली केली होती. ऑन साईडला एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये फेरबदल. प्रवीण मोडकला इन्व्हाइट करण्यात येत आहे. गोलंदाजी मार्कवरती 6वं षटक इथून पाहायला मिळेल. इथून पुढे 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. खरं तर एकंदरीत आपण पाहिलं ना तर मोठी फटकेबाजी हवी. धावा खोऱ्याने गोळा कराव्या लागतील. कारण कालचा दिवस सुरुवात ज्या वेळेला पहिल्या दिवसामध्ये झाली, पहिल्या मॅचमध्ये 149 समथिंग रन्स बनल्या होत्या. पहिल्याच मॅचमध्ये 149 धावा अनबी 11 या संघाने बनवल्या. अर्थात या स्पर्धेतली उच्चांक धावसंख्या 149 आहे, 149 आहे. पुढचा बॉल गोलंदाज प्रवीणचा पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती 5 षटकांचा खेळ संपलाय. संदेश पार्टे एक आश्वासकजनक सुरुवात करून देणारा फलंदाज आणि एक विश्वासार्थ फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संघासाठी नेहमी खोऱ्याने धावा गोळा करतो. मिडल ऑर्डरमध्ये नेहमीच त्याला आपण पाहिलं. यावेळेचा बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज. फ्लाय स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्यापासून दूर पडला बॉल. याच कारणास्तव झेल होऊ शकलेला नाही आहे. डॉट बॉल आला. संदेश पार्टे एक असा विस्फोटक खेळाडू आहे की जास्त काळ व्यतीत केला खेळपट्टीवरती तर तो धावा खोऱ्याने गोळा करू शकतो, इतकी धमक त्याच्याकडे आहे. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल स्वराज योद्धास आणि त्याच्या अगेन्स्ट अनिताताई पोकळे 11. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा स्ट्रेट मारला, ग्रेट मारलाय, षटकार. संदेश पार्टे हा तो फलंदाज आहे ना की मोक्याच्या क्षणी जिथे संघाची अडकलेली नौका पैल तिरी घेऊन जाण्यासाठी सर्वाधिक महत्वाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तो खेळ आज मात्र खडकवासला प्रीमियर लीग मध्ये तो साकारतोय. षटकार आला. पुढचा बॉल. 48 बनल्या. 3 फलंदाज बाद. सिंगल कंप्लीट केली वेगाने. सेकंड साठी कॉल तर दिला होता, परंतु संगम मताने हा निर्णय घेतला दोन्ही फलंदाजांनी की धाव होऊ शकणार नाही. त्या कारणास्तव दोन्ही फलंदाज थांबले. त्यांना ठाऊक आहे जिथे जोखीम पत्करायची नाही, रिक्स घ्यायची नाही, आणि त्या कारणास्तव इथे कोणती रिक्स घेतलेली नाही. सिंगल आली. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण मोदकला आपण पाहतोय. जी गोलंदाजी तो करत असताना इथे पाहायला मिळाला. टप्पा चांगला आहे त्याचा. दिशेवरचं नियंत्रण महत्वाचं आहे. यावेळेचा बॉल लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. गॅप होता मोठा, होणार नाही ते धावांचा तोठा. रन्स मिळाला 4. आला चौकार. गणेश मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला बॉल त्यांनी फेस केलाय आणि इंटेन्शन क्लिअर आहेत. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. गणेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याने खेळलेले 1 मोठा प्रहार. 1 बॉल 4 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. स्क्रीनवरती सध्याच्या घडीला गोलंदाजाला प्रवीण मोडकला तुम्ही पाहताय. काही अंशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल तो इथे करत असताना पाहायला मिळतोय. गणेश गोंडे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. दिशा सर्वाधिक महत्वाची राहते, कारण जी दिशा आहे ना तीच संघाची दशा ठरवणार आहे. ज्याची दिशा चांगली ना त्याच्या संघाची दशा चांगली. या गोलंदाजाकडे ती दिशा तितकीशी चांगली पाहायला मिळालेली नाही आहे. सोन्याचा हात असून चालत नाही. दिशा आणि टप्प्यावरती प्रभुत्व मिळवावं लागतं. यावेळेचा लोड फुलटोज आहे. दूर राहिला क्षेत्ररक्षक. सिंगलला प्राप्त होईल. सेकंडचा प्रयत्न. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 चेंडू 6 वरती नॉट आउट. गणेश खेळतोय. 11 बॉल 17 धावसंख्येवरती संदेश पाटे. संघाची 56 धावा धावफलकावरती आहेत. अब तक 56 धावा धावफलकावरती बनल्यात. राजू पाटे या मैदानावरती NB ट्रॉफीमध्ये धुमाकूळ माजवला होता त्याने. आज एका क्षणाला वाटलं होतं असंच. यावेळेला वेगवान चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला.
एंड ऑफ दी ओव्हर नंबर 6. 6 षटकांचा खेळ संपला. 56 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 11 टायगर्स टीम बॅटिंग करते आहे नांदेड सिटीच्या अगेन्स्ट. आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. पहिल्याच पर्वामध्ये गर्व वाटेल ना असंच आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. भव्य दिव्य स्टँड्स उभारण्यात आल्यात. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं कैलासवासी कुमारदादा कोंडाळकर स्टँड जो मात्र डाव्या बाजूला पाहायला मिळतो. उजव्या बाजूला आपण पाहिलं तर battery.ai एक सर्वाधिक मोठं लॉन्च आहे. त्याच वेळेला कैलासवासी संपत भाऊ चरवड यांच्या नावाचा स्टँड पाहायला मिळतोय. त्याच वेळेला आपण आणखीन एक स्टँड जो पाहतोय कैलासवासी अंकुशदादा पाटील यांच्या नावाचे स्टँड पाहायला मिळतंय. महेशजी शिंदे आणि त्याच वेळेला संदीप कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या अगदी जवळच आहे. मग आदरणीय अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन अँड टीमचे सर्वाधिक जवळचे आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे अंकुजी पाटील आपल्यामधून काही दिवसांपूर्वी निघून गेले आणि त्यांच्या नावाचे एक स्टँड आपण पाहत आहोत. 56 आहेत गोलंदाजीमध्ये फेरबदल. महेशला इन्व्हाइट करण्यात आले. यावेळेचा बॉल फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चढूनच्या खाली आलाय. वेल जज कॅच. धक्का क्रमांक 4. महत्वाचा बॅटर संदेश पार्टे बाद. मी बॅकफुटला आले होते. ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन रिप्ले. हा बॉल गुड लेन स्पॉटवरून रायझिंग डिलिव्हरी होती. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाडीस ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने आला आणि एक चांगला झेल इथे फिनिश करण्यात आलाय. धक्का आणखीन एक लागला जिथे मात्र 56 वरती 4 बाद झालेत. 56ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येईल. स्वराज्य योद्धाज आणि त्याच्या अगेन्स्ट अनिताताई पोकळे 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोचवायची आहे आणि ती अपडेट देखील करा. स्वराज्य योद्धाज टीम कॅप्टन आणि अनिताताई पोकळे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला स्वराज्य योद्धाज टीम कॅप्टन अजय कदम अर्थात चिके आणि त्याच वेळेला अनिताताई पोकळे 11 संग्राम पोकळे. चला टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. 56ला 4 बाद झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. खोला टाकला उजव्या शीच्या बाहेर. बॅटची थिकेज आउटसाइड. शॉट हड मारला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट. 5 धावा गोळा करायच्या आहेत. धावांसाठीची तुमची जद्दोजहद असायलाच हवी. परंतु सैरा वैरा पळून चालता कामा नये. कॉलिंग ताळमेळ या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. विकेट जर का गमावल्या तर संघाच्या अडचणीमध्ये येऊ शकतो. एकेर धाव आली आहे 57 मधल्या. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. 57 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. गणेश स्ट्रायकरवरती. आकाश पार्टे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. आवाज तर आलाय मोठा. पंचांनी निर्णय दिलेला नाही. अर्थात बॉल पडल्यानंतर सर्वाधिक मोठा आवाज आला होता. एका क्षणाला इथे असे वाटलं होतं बस निकोमीटर नाही. आपण या गोष्टीचा उल्लेख आधीच केला होता. कॉट बिहाइंड साठी आणि LBW साठी आपण DRS दिला जाणार नाही. आवाज तर सर्वाधिक मोठा आला होता. LBW साठी DRS आहे. परंतु कॉट बिहाइंड साठी अद्याप मला तर वाटतं की कोणतीही टेक्नॉलॉजी तितकंसं चांगलं काम करत नाही आहे. समीरजी जोशी सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहत आहात. अर्थात LBW साठी आपण DRS देतोय. अल्ट्रा एज आणि स्निकोमीटर नसल्या कारणास्तव कॉट बिहाइंडसाठी आपण कोणताही DRS ठेवलेला नाही आहे. समीर जोशी सर त्याच वेळेला शुभमजी गाडे सर आणि वसीम शेख सर यांना तुम्ही पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 अंपायर 3 ऑफिशियल्स कामकाज करतात. आमचे चौथे ऑफिशियल प्रकाश पवार यांना देखील तुम्ही पाहत आहात. धावफलकावरती बनल्यात त्या 57 4 फलंदाज बाद. महेश. खोलातला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. याही क्षणाला आपण पाहिलं ना तर बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क होऊ दिलेला नाही आहे. महेशने गोलंदाजी चांगलीच केली आहे. 10 बॉल त्याने टाकल्यात. एकंदरीत 10 चेंडूमध्ये केवळ 3 धावा 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. एक कंजूसी भरी गोलंदाजी. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाज म्हणून महेशकडे पाहिलं जात आहे. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांना वळण हे नॅचरल आउट स्विंग ही त्यांच्या हातामध्ये.
पाहायला मिळतात यावेळेला स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 आयोजनातील आणखीन एक महत्वाचे व्यक्ती आणि त्याच वेळेला एक उत्कृष्ट डावखुऱ्याचा खेळाडू मयूर करंडे यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत. धावफलकावरती षटकाराच्या मदतीने बनल्या त्या 63. गणेशसाठीचा हा बॉल उजव्या अशीच्या बाहेर ठेवला होता. सिंगलचा प्रयत्न इथे घडतंय तरी काय, रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज. 63ला 5वा फलंदाज गणेश बाद. चला पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन दोन्ही कर्णधार. एका बाजूला अजय कदम टीम कॅप्टन. चला या त्वरित स्वराज्य योद्धा टीम कॅप्टन अजय कदम आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि त्याच वेळेला अनिताताई पोकळे 11, संग्राम पोकळे. चला विनंती असेल आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट त्वरित आपण अपडेट करायची आहे. स्वराज्य योद्धा स्वप्नीलजी कामटे साहेब यांच्या मालकीचा संघ, अनिताताई पोकळे, अनिताताई चंद्रकांत पोकळे यांच्या मालकीचा संघ. अनिताताई पोकळे 11 अर्थात अनिताताई चंद्रकांत पोकळे यांच्या मालकीचा संग्रह संग्राम पोकळे जो मात्र टीमचा कॅप्टन म्हणून आपण त्याला पाहत आहोत. 63ला 5 फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना नांदेड सिटी पोलीस पाटील विशाल भाऊ कदम यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. आणि विशाल भाऊ कदम यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला सर्वाधिक प्रमुख योगदान आलेलं आहे. 11 टायगर्स संदीप भाऊ पोकळे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 63ला 5 बाद झालेत. अजय पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आकाश पारडे आणि अजय पाटील आपण पाहत आहोत. प्रवीण मोडकला गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. 6वा धक्का. एका मागोमाग एक फलंदाज गुच्छाने विकेट बाद झाल्यात. फलंदाज एका मागोमाग एक केवळ हजेरी लावतात. बाद होता होता जाता जाता जणू काय ते सांगतायत मी निघालो तुम्ही येता ना, असंच काहीतरी सांगत असताना मैदानं सोडली आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटची लिडिंग एज घेतली. यष्टीरक्षक पाठमोरा जात असताना एक चांगला झेल यस्टनच्या पाठीमागे इथे टिपण्यात येत असताना पाहायला मिळाला. 63ला 6 बाद. 8वा आणि शेवटचं षटक प्रवीण मोदकचा आपण पाहतोय. प्रवीण मोडकला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. 63ला 6 बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. लक्ष वेधेन मी दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या टॉससाठी आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊनच आपल्याला टॉसला यायचं आहे. अजय कदम टीम कॅप्टन आणि त्याच वेळेला अपोनंट टीम कॅप्टन संग्राम पोकळे. धावफलकावरती धावा बनल्या तर 63चा 6 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. इथे सूरज पाटील आला आणि सूरज पाटील गेला देखील. फलंदाज आल्या पावली माघारी तो बाद. अक्षयने झेल टिपला होता परंतु ही बाब जणू काही पाहण्याजोगेच राहील. ऍक्शन रिप्ले आणि हा झेलाचा रिप्ले आपल्याला पाहण्याजोगे राहणार आहे. बॅटची लिडिंग एज घेतली. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आला होता. ऍक्शन रिप्ले हा फ्रंट अँगल कॅमेरा व्ह्यूने तुम्ही पाहताय. हे 2 क्षेत्ररक्षक एकत्रितपणे आले होते. टक्कर झाली दोघांची आणि तदनंतर झेल टिपण्यात आलाय. ऑन अ हॅट्रिक प्रवीण मोडकला आपण पाहतो जो हॅट्रिकचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सागर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतोय. परंतु बॅक कॅमेरा अँगलने जर का तुम्ही पाहाल ना tenniscricket.in माध्यमातून तर या 2 खेळाडूंची सर्वाधिक मोठी टक्कर झाली होती. कॅच झाला फायनली. 7वा फलंदाज बाद झालाय. 63 लॉस ऑफ 7 विकेट. हॅट्रिकचा बॉल नवीन बॅटर सागर निवंगुणे जो मात्र पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती. सागर निवंगुणे स्ट्राईक एंडवरती आहे. हॅट्रिकचा बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. सागर निवंगुणे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार.
पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय सागर निवंगुडे. शैलेजी निवंगुडे जास्तीचे खुश आहेत कारण भावकी मैदानाच्या आतमध्ये आहे. काय फटका खेचला, आल्या आल्या ट्रेडमार्क 6 धावांची मोहर उमटवली. उजव्या यष्टीच्या बाहेर पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती 70 ऑन दी बोर्ड. 70 ला 7. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय केतनजी दावडे साहेब आणि स्वप्नीलजी पोकळे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. आपले हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक धक्का. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना अजय पाटील. आठ फलंदाज बाद झालेत. 8वा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे लागलेला पाहायला मिळाला. आशिष प्रधान बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. सागर निवंगुडेकडे स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवणं गरजेचं होतं. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याने एकटा क्षणी मोठा प्रहार केलाय. बॅटमधून अगदी मिडल केला होता बॉल. त्याला एक मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रवीण 3 विकेट याही षटकामध्ये गमावल्या. 2 त्याच्या नावावरती द्यायल्यात. 1 सांघिक यश आहे. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 70. 80चा पल्ला गाठावात लागेल. एक फायटिंग टोटल उभी कराव्या लागतील. धावा इथे लढवाव्या लागणार आहेत कारण ही खडकवासला प्रीमियर लीग आहे. इथे खेळाडू घडवले जातात. खोलातला बॉल, बॅटची आतली कडा, चायनीज कट, रुबी कट, सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 71 बनल्यात. या मैदानावरती अनेक कथा आणि गाथा लिहिल्या जातात. अनेक खेळाडू सातत्याने मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक धावेसाठी इथे झगडताना पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळालं. येणारा चेंडू एक शेष. पूर्वार्धाचा खेळ. सागर निवंगुडे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. चेंडू एक शेष राहिलाय. फटका किती मोठा येतो किंवा शेवट किती गोड करण्यात येतो हे पाहणं गरजेचं. खोलातला बॉल पायाच्या आणि बॅटच्या मधोमध टाकला होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुहेरीसाठी पलटलेत. सेकंड रन इथून वेगाने सागर निवंगुडेने कंप्लीट केली आहे. 71च्या बरोबरीने आल्या. 2 बनल्यात. त्या 73-74चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळतो आहोत. शैलेजी निवंगुडे सर यांना मी विनंती करेन या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वराज योद्धास आणि त्याच्या अगेन्स्ट अनिताताई पोकळे 11 या 2 संघांदरम्यानची मॅच ज्याचा करण्यात येईल टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच ऋषी जोरी सर यांचेही विशेष करून आभारी आहोत आपण. स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या केली गेलेली मदत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या संग्राम पोकळे आणि त्याच वेळेला अजय कदम. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. 73 बनल्यात. 74 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. आपण पुढील मॅचचा टॉस देखील इथे संपन्न करणार आहोत. नमस्कार, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. बॅटरी AI अनिल भूमकर प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. दुसरा मॅचचा टॉस का बॉसमध्ये आम्ही इथे काही पाहुण्यांना आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस संपन्न केला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन स्टार हाऊसिंग डिपार्टमेंटचे फायनान्स डिपार्टमेंटचे रिजनल हेड वरुण शाह सरांना मी विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचबरोबर मोहन सरांना देखील मी विनंती करेल. त्याचबरोबर संतोष पवार आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इथे उपस्थित राहायचं आहे. पुढच्या मॅचचा टॉस का बॉसमध्ये मी
दोन्ही पुढच्या कॅप्टनला विनंती करेल. अनिताताई चंद्रकांत पोकळे 11 संघाचे संघनायक, संग्राम पोकळे आणि त्याचबरोबरीने स्वराज्य रक्षक टीमचे संघनायक अजय कदम, या दोन्ही संघनायकांना मी इथे आमंत्रित केलंय. दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबरीने आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वराज योद्धा संघाचे संघनायक कॅप्टन टीमच्या ज्या लिस्ट आहेत ते मी एकदा वाचन करून घ्या. 11 खेळाडू जे मैदानामध्ये खेळणार आहेत ते पहिल्या मॅचसाठी टिक केले जातील. इम्पॅक्ट प्लेअर जो केला आहे त्याला नंतर पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला खेळवायचा असेल तो इन असेल, परंतु उरलेले खेळाडू प्रत्येक मॅचमध्ये चेंज होणार आहेत. प्रत्येक खेळाडूला संधी मिळणार आहे. त्यामुळे इम्पॅक्ट तुम्ही 4 पैकी कुठलाही करू शकता, परंतु जे उरलेले आहेत त्यांना पुढच्या 2 अथवा 3 तुम्हाला जेवढे चेंज करायचे आहेत करू शकता. आपण इथे नाणेफेकीचा कौल करतोय. स्वराज्य योद्धा 11 या संघाचा कॉल. इथे अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन म्हटल्यानंतर टेल्स इथे येतोय, जो नाणेफेकीचा कौल अजय कदम यांनी जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही पहिली बॉलिंग करू. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. स्पर्धेमधील पहिलीच मॅच तुमची आहे. समोरचा संघ देखील तितकाच तगडा आणि ताकदवान आहे. काय रणनीती असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचं काम कराल? पहिली मॅच आहे आणि पहिली मॅच आम्ही जिंकण्यासाठी त्यांना एक 70-75 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठल्या आयकॉन आपल्या संघामध्ये समाविष्ट आहेत? मावळचा सुपरस्टार जयेश सैदे म्हणून आहे, तो आमचा आयकॉन आहे. नक्कीच जास्त वेळ खर्च न करता पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. माझ्या बरोबरीने अनिताताई पोकळे 11 या संघाचे संघनायक आहेत. संग्राम पोकळे टॉस गमावलाय, प्रथमतः बॅटिंग करायची आहे. प्रतिस्पर्धी संघाने 70 ते 75 धावांपर्यंत रोखण्याचा इथे मानस तर ठेवलाय, परंतु तुमचं काय टार्गेट असेल? किती धावांपर्यंत मजल माराल? एक 90 रन करायचा आम्ही प्रयत्न करू. बरोबर 90च्या पुढे किंवा 90च्या अलीकडे धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. नियोजन आयोजन ज्या पद्धतीने इथे संपन्न केलं जात आहे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या या मैदानामध्ये, प्रथमच या खडकवासला प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन करण्यात येत आहे. काय सांगाल या नियोजन आयोजनाबद्दल? सुंदर आयोजन आहे खूप. आपल्या खडकवासला भागातील सगळ्या मुलांना खेळण्याची संधी मिळते आणि एक चांगला अवसर आहे हा सगळ्यांसाठी नाव करायला किंवा क्रिकेट क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यात नाव करायला. तर एकंदरीत चांगलं नियोजन आहे. कुठल्या आयकॉन आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलेत? दिलीप वर्मा. पहिल्या मॅचसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. इथे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय ते घेतला आहे, तर पाहूया तो निर्णय त्यांचा योग्य होतोय की नाही. पुढच्या मॅचमध्ये आपल्याला तो निर्णय पाहायला मिळेल, परंतु सुरू असलेली लढत दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते आणि पुन्हा एकदा आम्ही तुमचं स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्समधून. मी स्वतः तुमच्याबरोबर जोडलो जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करेन. तुर्तास धन्यवाद. हॅलो, दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचमधील दुसऱ्या डावामध्ये मी तुमचं सर्वांचंच पुन्हा एकदा बॅटरी AI प्रेझेंट अनिल भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या डावाकडे मी तुम्हा सर्वांना घेऊन जाईल. पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली
कौतुकास्पद कामगिरी. पहिल्या डावामध्ये निर्धारित 8 षटकांमध्ये जी धावसंख्या इथे उभी करण्यात आली 73 धावेंपर्यंत मजल मारली, तर 74 धावा नांदेड सिटी 11 या संघाच्या समोर एक सन्मानात्मक आव्हान इथे उपस्थित केलंय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये सज्ज झाले, तर गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाज इथे सज्ज होत आहेत, ज्यांनी कित्येक दशकं संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत, तर आखाती देशांपर्यंत देखील जाऊन आपल्या खेळाचा प्रचार केला आहे. ते आघाडीचे गोलंदाज संदेश पार्टे गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्यासाठी, तर ॲज अ आयकॉन नांदेड सिटी 11 या संघाकडून विशाल निगोट आणि त्याचबरोबरीने नॉन स्ट्राईक एंडला संघाचे संघनायक कॅप्टन शरद वाल्लेकर ही जोडी मैदानामध्ये आहेत. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती विकेट. विशाल निगोट बॅक टू द पॅव्हेलियन. दोन्ही आयकॉन या मॅच मध्ये शून्यावरती बाद झालेत. फार मोठा धक्का दोन्ही संघांना आहे, परंतु पहिली बॅटिंग झाल्यानंतर एक सन्मानात्मक, एक फायटिंग स्कोर जो उभा केला आहे, त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू एक मोठा हिरा इथे टिपलाय आणि पहिल्याच विकेटचे इथे पतन. 0 या धावसंख्येवरती आघाडीचा बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. विशाल निगोट इथे बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट तर प्राप्त केली. एक मोठा धक्का नांदेड सिटी 11 या संघाला बसतोय. आयकॉन खेळाडू इथे बाद होत आहेत, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल संघाची बांधणी केली, एकाच भागातील खेळाडूंना आपल्या संघामध्ये समाविष्ट केलंय शरद वाल्लेकर यांनी. जरी प्रमुख बॅटर बाद झाला तरी देखील फार मोठी बॅटिंग ऑर्डर या संघाकडे आहे आणि त्याचा फायदा नक्कीच घेण्याचा प्रयत्न असेल. अक्षय शिंदे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शरद वाल्लेकर यांच्या बरोबरीने पहिल्या चेंडूवरती संदेश पार्टे यांचा अनुभव इथे कामी येतोय. प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू जो सर्वोत्तम खेळाडू आहे त्याला मात्र इथे बाद करण्यामध्ये यश मिळत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. वेगात जाऊन चेंडू अडवला आहे आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव देखील आहे. संदेश पार्टे वयाची 40 उलटल्यानंतर देखील जी दशकं त्यांनी तारुण्यामध्ये क्रिकेटमध्ये हाताळली तीच कुठेतरी गोलंदाजी वयाच्या 40 नंतर देखील पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात, ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात संदेश पार्टे या गोलंदाजांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. लेग बिफोर द विकेटची शिकार. पहिलेच बॅटर इथे बाद झाल्यानंतर मला वाटतं इथे पंचांनी टेक्नॉलॉजीचा वापर, मला वाटतं बॅटिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे. तिसरा पंचांकडे निर्णय मागवला आहे की नक्की तो निर्णय काय आहे, योग्य आहे की नाही याची पडताळणी tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहू शकता. एक चांगली टेक्नॉलॉजी. सध्या टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वात नावाजलेली जगप्रसिद्ध अशी यूट्यूब वाहिनी आणि त्याच वाहिनीवरती आपण ही स्पर्धा कव्हरेज देखील करतोय. तिसरा पंचांचा निर्णय इथे येईल. बॅटर इथे बाद नसेल, नॉट आउट. रिव्ह्यू सक्सेसफुल, नॉट आउट. योग्य वेळेस घेतलेला योग्य निर्णय. बघा इथे पंचांनी अगदी योग्य निर्णय इथे देण्यात येतोय. विदिन सेकंदामध्ये इनफिल्ड अंपायर देऊ शकतात, परंतु इथे स्लो मोशनमध्ये चप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतो असं कुठेतरी निदर्शनात आलं आणि त्यामुळे मिसिंग ऑफ स्टंप आपण बघितला. इथे देखील कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होत आहे. एक धाव त्या दरम्यान मिळेल. अकाउंट ओपन केलं जाईल. धावसंख्या होते ती एक बॅटर बाद. पहिलं षटक सुरू आहे. मिसिंग ऑफ स्टंप होता. अगदी ज्या पद्धतीने इथे निर्णय देण्यात आला, टेक्नॉलॉजीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एवढ्या बारकाईने
पंचांचं जे काम आहे ते सोपं करण्याचं काम आपली टेक्नॉलॉजी करते. tenniscricket.in. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव, एक बॅटर बाद आहे. स्ट्राईकला संघाचे संघनायक शरद वाल्लेकर बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. पुढचा बॉल संदेश पार्टे यांचा. स्विच हिटचा प्रयत्न, आल्या आल्या काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निर्धाव. टॉट. सुरुवात अप्रतिम. 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. कालचा दिवस आणि आजच्या दिवसामधील सर्वात यशस्वी षटक, कारण कुठलाच गोलंदाज 9च्या आतमध्ये 10च्या आतमध्ये धावा खर्च करत नव्हता. इथे एक धाव झाली आहे, परंतु शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय आणि दुसऱ्या देखील विकेटचं पतन. शरद वाल्लेकर सिल्वर डकची शिकार. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. 1 या धावसंख्येवरती 2 बॅटर बाद आहेत. सर्वात यशस्वी गोलंदाजी अनुभव काय आहे तो इथे मात्र पणाला लावलाय. अनुभवाच्या जोरावरती इथे गोलंदाजी केली जाते. संदेश पार्टी इथे आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघावरती सर्वस्वी हवी होण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी मिळालेलं यश 74 धावा. कुठेतरी वाटलं की या धावा चेस होऊ शकतात, परंतु पहिल्या षटकामध्ये जे गोलंदाजाने आव्हान इथे उभं केलंय आपल्या गोलंदाजीचं, त्या आव्हानाला मात्र सामोरं जावं लागेल. आता हे कडवं होत चाललंय. पहिलं यशस्वी वाटत होतं, आता थोडंसं चॅलेंजिंग आहे. 2 आघाडीचे बॅटर स्वस्तामध्ये बाद झालेत. संघनायक आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडू बाद होऊन डगआउटच्या दिशेने. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. महाराष्ट्र पोलीस सागर शेडगे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती ॲज अ आयकॉन ज्यांनी बॅटिंगमध्ये म्हणावी तशी कामगिरी केली नाही, पहिल्याच चेंडूवरती ते बाद झाले, परंतु गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलाय. राजू पाटे. दोन्ही आयकॉन या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती आउट झाले. आता जे काही करायचंय ते स्थानिक संघातील खेळाडूंना करायचंय. मॅन ऑफ द सिरीजसाठी जी बाईक आहे ना ती आयकॉनसाठी नाहीच आहे, ती फक्त आणि फक्त खडकवासला भागातील खेळाडूंसाठीच आहे. आयकॉन किती चांगले खेळले किंवा किती फेल गेले हरकत नाही, ती बाईक त्यांना मिळणार नाही. त्यामुळे स्थानिक खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हे पारितोषिक देखील त्यांना मिळणार आहे. त्यामुळे स्वतःचा खेळ आणि जिंकण्यासाठी केलेली कामगिरी ही मात्र महत्वाची ठरणार आहे. षटक क्रमांक 2 मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि बॉल देखील जाईल सीमारेषा पार. येईल खणखणीत षटकार 6 धाब्यांसाठी. ये होईना बाद. अक्षय शिंदे यांच्या बॅटमधून खणखणीत नाण्याप्रमाणे वाजणारा एक सनसनीत चपराक ओढणारा षटकार 6 धाब्यांसाठी. पहिल्याच बॉलवरती षटकार. 6 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 2 बॅटर बाद 7. आयकॉनचं स्वागत केलंय खडकवासला प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज म्हणत असतील स्वागत नहीं करोगे हमारा. अक्षय शिंदे आज कुछ तूफानी करते हैं. स्वागत षटकाराने केलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 7 फॉलोअस ऑफ 2. पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय वेगवान. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. थोडंसं फंबल झालं आणि ती एक धाव मात्र इथे पूर्ण होतीये. संदेश पार्टे इथे थोडेसे फंबल होत आहेत, परंतु चेंडू मागच्या बाजूला जाऊन दिला नाही. सिंगल जातीये हरकत नाही. स्ट्राईक रोटेट होते हरकत नाही. मोठ्या फटक्यापासून पॉवर प्ले मध्ये रोखण्याचं काम आतापर्यंत केलं जात आहे. धावसंख्या होते ती 8. 2 बॅटर बाद 8. काय मॅच चालली आहे. पैसा वसूल. प्रत्येक मॅच इथे अशाच पद्धतीने होणार आहे. ज्याप्रमाणे सुपरस्टार आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत, परंतु खडकवासला भागामध्ये देखील खेळाडूंची कमतरता नाहीये. त्यांची जबाबदारी ते जाणतात. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर हलकासा काटा इथे बदलतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. तो अँगलचा वापर. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू मार्गस्थ. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज
परंतु यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. डबल माइंड खेळण्याचा प्रयत्न, मारू की सोडू, त्या दुविधा मनस्थितीमध्ये बॅटची हलकीशी एज, टॉप एज, त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगताय. 8 धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट, जी लाईन आणि लेंथ आहे त्याच्या विरोधाभास करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आहेत. धावसंख्या मात्र 8 वरती स्थिरावली आहे. 2 बॅटर बाद. दुसरं षटक सुरू आहे. पहिला षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट डॉट डॉट. शेवट काय होईल? शेवट मात्र उचललाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल होईल का? मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा बॅटर देखील शून्याचा चष्मा परिधान करून बॅक 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 टू द पॅव्हिलियन. निराशाजनक अशी सुरुवात नांदेड सिटी 11 या संघाकडून. सुरेखरित्या झेल इथे टिपला गेला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय तिसऱ्या विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने उजय एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे, उडवण्याचा प्रयत्न केला, फटका फसला. मिडअप मध्ये अप्रतिम असा झेल इथे टिपण्यात आला आणि विकेटचं देखील पतन होतं. एक मोठी विकेट गेली आहे. अनुभवाची इथे कुठेतरी कमतरता जाणून आली. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सूरज पाटील बॅटिंगसाठी आपण पाहतोय जे आमंत्रित केले जात आहेत. एका बाजूने अक्षय शिंदे आहेत, तर दुसऱ्या बाजूने सूरज पाटील आहेत. एका बाजूने शिंदेशाही आहे, तर दुसऱ्या बाजूने पाटीलकी आहे. बघूया आता इथे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आघाडीचे तिन्ही बॅटर स्वस्तामध्ये बाद झाले, त्यांनी खर्चच करून दिला नाही. कारण गोलंदाजी तेवढीच भन्नाट होती, तेवढीच सुरेख होती आणि त्यामुळे ही पडझड झाली आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. अजूनही 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि 36 चेंडूंमध्ये विजयासाठी 66 धावींची गरज आहे. 36 मध्ये 66, 11 धावा प्रत्येक षटकामागे गरजेचं आहे. या मैदानामध्ये 15च्या गतीने इथे धावा बनवल्या गेलेल्या आहेत, त्यापेक्षा अधिकही. कारण कालच्या दिवसामध्ये अन्वी 11 या संघाने 8 षटकांमध्ये 149 धावा विजयासाठी ठेवल्या होत्या. त्यामुळे या मैदानामध्ये धावा कुठूनही कशाही येऊ शकतात. पुढचा बॉल अक्षय शिंदे यांच्यासाठी. संदेश पार्टे आले आणि त्यांचं देखील स्वागत केलंय. बॉलला खेळून काढलंय सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावेंसाठी. योग्य वेळे घेतलेला योग्य निर्णय. पहिल्या षटकामध्ये अक्षय शिंदे देखील शून्याचा चष्मा परिधान करून डगआउटच्या दिशेने जात होते. लेग बिफोर दी विकेटचा शिकार ठरत होते. जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर केला आणि तो योग्य निर्णय त्यांचा आत्ता मात्र सार्थ ठरतोय. 14 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट पंच. 1 धाव त्या दरम्यान पॉईंटच्या क्षेत्रामध्ये इथे खेळला जातोय चेंडू. 1 धाव त्या दरम्यान मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 15. 3 बॅटर बाद. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. 11 धावा या प्रत्येक षटकामागे गरजेच्या होत्या. या षटकामध्ये संदेश पार्टे यांच्यावरती आक्रमण चढवलं. ज्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 2 बॅटर बाद केले, त्या गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवलंय. आक्रमण करणं हे देखील गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस संयमाने खेळून चालणार नाही. चांगल्या चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावा लागेल, खराब चेंडूवरती तुम्हाला प्रहार हा करावाच लागेल. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या आतापर्यंत 15. अक्षय शिंदे 7 चेंडूंमध्ये 15 धावा. 200 प्लसच्या स्ट्राईक रेटने इथे धावसंख्येला आकार देत आहेत. तर दुसऱ्या बाजूने सूरज पाटील पहिला चेंडू खेळतील आणि समोर आव्हान असेल संदेश पार्टे यांचं, ज्यांनी 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. 8 धावा खर्च केल्यात 8 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल संदेश पार्टे यांचा. स्ट्राईकला सूरज पाटील, एक अनुभवी खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंट. कोण कोणावरती पडेल भारी. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय कव्हरच्या दिशेने. राजू पाटे वेगात येऊन चेंडू अडवतील. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली गोळा. धावसंख्या 3 बॅटर बाद 16. 16. हवेचा वेग, गोलंदाजीची गती, ते व्हेरिएशन, त्याचबरोबर बॅटरचा तो फ्लो,
यावरती सर्व काही अवलंबून आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीपमध्ये सजवलं जात आहे. डीप कव्हर आहे. त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. 16 अल्टीपल्टी, वा भाई वा, बॉलने मारली आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर, कल्टी 6 धावेंसाठी सिक्सर. क्या बात है, ही देखील कला अवगत आहे. ज्याप्रमाणे शिंदेशाही तोडा आपल्याला पाहायला मिळतोय, अप्रतिम फटकेबाजी. आज कुछ तुफानी अक्षय यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने षटकार खेळला, सरळ बॅटचा वापर. इथे मात्र ही कला देखील आहे. स्विच हिटचा फटका 6 धावेंसाठी, धावसंख्या 22. 3 बॅटर बाद. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. थोडासा व्यत्यय येतोय परंतु वेळ घेतला जाईल. परंतु 35 मिनिटाच्या वरती तुम्ही वेळ खर्च करू नका, ती टाइम लिमिट आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झालेत आणि सफल देखील होतील. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार, येईल खणखणीत चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी अप्रतिम फटका. दिशा इथे भरकटली आणि त्यानंतर हा चौकार देखील ठोकून काढलाय. भटके तो फटके इथे नक्कीच मिळणार, कधी इकडे तर कधी तिकडे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी कुठेतरी अक्षय शिंदे इथे 360चा वापर करतात आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आहे. कधी समोर, कधी स्विच हिट, कधी आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑफ, मिड ऑन, कव्हर्स, कट शॉट. सगळे फटके या अक्षय शिंदे यांच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळतात. संदेश पार्टे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 27 धावा. 9 धावेंच्या सरासरीने इथे धावा जोडल्या जात आहेत. रनरेट जवळपास इथे यायला सुरुवात झाली आहे. करंट रनरेटचा जर विचार केला तर 9.00 आहे आणि रिक्वायर रनरेटचा जर विचार केला तर 9.40 आहे. आलंय, जवळपास आलंय. घोडं मैदान जवळच आहे. जो चांगला खेळ करेल तो नेहमीच जिंकतो, परंतु त्यासाठी प्रयत्न देखील तितकाच चांगला करावा लागतो. 3 षटकानंतर 27. अजूनही 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 47 धावींची गरज आहे. 30 बॉल 47. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी येत आहेत राजू पाटे ॲज अ आयकॉन. गोलंदाजी मार्कवरती इथे सज्ज होतील. लेफ्टी टू लेफ्टी अँगलचा इथे वापर करण्याचा प्रयत्न असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा केला जाईल कॉमेंट्री एंड कडून. पहिलाच बॉल हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नकार, वेळेस डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट, निर्धाव. काही वेळेस सन्मान द्यावा लागतो. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारून मॅच जिंकली जात नाही. राजू पाटे हुशार गोलंदाज आहेत. पहिला चेंडू इथे निर्धाव. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न तिथे फसतोय. हलकीशी अपील पंचांकडे मागितली गेली, परंतु पंचांनी लगेचच तिथे निदर्शनात आणून दिलं की संपर्क बॅटचा नाहीये, शरीराचा आहे. नॉटआउटचा कॉल इथे कळवलाय. चेंडू निर्धाव. 27. 3 बॅटर बाद 27. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. वाईड यॉर्कर, यावरती प्रहार करणं थोडंसं चॅलेंजिंग आहे. राजू पाटे यांना ठाऊक आहे संघाला गरज आहे. संघाने विश्वास आपल्यावरती ठेवलाय. ॲज अ आयकॉन म्हणून आपण संघामध्ये खेळतोय. आपली जबाबदारी 200% वाढली आहे आणि तोच प्रयत्न गोलंदाजीमध्ये यशस्वी देखील होताना आपण पाहतोय. 27 धावा, 3 बॅटर बाद. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बिघडलं जात आहे, बदललं जात आहे.
इथे मात्र अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न अमिश टाइम गोलंदाज इथे सर्वात मोठी चुकी आयकॉननेच केली आहे. कॉटन बॉलचा शिकार होते अक्षय शिंदे, परंतु त्यांना मिळालेलं जीवदान हे जीवदान मागात पडतंय की काय. करे तो क्या करे. कालचा दिवस आणि आजचा दिवस फक्त आयकॉनच. स्वप्नीलजी पोकळे आणि केतनजी तावडे साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण खेळाडूंबरोबर नाही तर मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर रुपेश धमिष्ठे यांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचं देखील स्वागत. तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं, खेळाडूंबरोबर तिथे बसायचं नाही. त्याचबरोबर आमचे परम मित्र 11 टायगर्सचे संघ मालक संदीप पोकळे सरांचं देखील इथे शुभागमन होत आहे, त्यांचं स्वागत आहे, वेलकम. धावसंख्येकडे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. निम्मा खेळ निम्मा डाव तर इथे संपुष्टात येतोय. 29 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि त्या 24 चेंडूंसाठी 45 धावा गरजेच्या आहेत. 24 बॉलमध्ये 45, 24 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज. आणि जशा 5व्या षटकाला सुरुवात होईल तसे आमचे सहसमालोचक गोपी जाधव सर आपल्याबरोबर जोडले जातील. ओ टू यू. कॉम्बॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी, पुढच्या 4 षटकांचा धावता आलेख आपल्यापर्यंत देण्यासाठी आमचे सहसमालोचक पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जातील. गोपी जाधव सर, या सर, आपलं पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तोपर्यंत एक सुमधुर संगीत खडकवासला प्रीमियर लीगचं आपल्या भेटीला येत आहे. हॅलो, धन्यवाद शैलेश निवंगिने सरांना आपण ऐकलं दुसऱ्या डावामध्ये. आणि वेलकम आपल्या सर्वांचं स्वागत. बॅटरी.ai प्रेझेंट अनिल भाऊ भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग 2025चा सोहळा, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. आणि जिथे 8 षटकांची लढत, एक चांगलं लक्ष्य प्रस्थापित केलेलं आहे. त्याचा पाठलाग करत असताना 4 ओव्हरनंतर फक्त 29 धावा, 3 गडी गमावलेत. आता समीकरण 24 बॉलमध्ये 45. सामना बनू शकतो, परंतु त्यासाठी मैदानामध्ये थांबावं लागेल. राजू पाटीलने प्रभावी गोलंदाजी केली. फलंदाज म्हणून त्याला आज अपयश आलं, परंतु ते अपयश त्याने गोलंदाजीमध्ये भरून काढत असताना धावा रोखल्यात. दोन्ही आयकॉन या डावाच्या पहिल्या बॉलवर बाद झाले आणि त्यामुळे स्थानिक खेळाडूंनी ती जबाबदारी स्वीकारली. आता इथून बनवायचे आहेत ज्या धावा बनवायच्या आहे 24 बॉलमध्ये 45 धावा. त्यासाठी रिक्वायर रन रेट थोडासा पुढे गेला, पण तो अक्षय शिंदे 16 बॉलमध्ये 28 वर खेळतोय. आशिष प्रधान पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता, पुल केलाय, बॉल जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे आणि एकच धाव मिळेल. एका धावेबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 30. अक्षय शिंदे 16 बॉलमध्ये 28, सूरज पाटील 2 बॉलमध्ये 2. हे 2 फलंदाज जबाबदारी स्वीकारतायत. 4थ्या विकेटसाठी एक भागीदारी गरजेची. रिक्वायर रन रेट जवळपास 12च आणि अशा वेळेला त्या धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा आल्याच पाहिजे. जर मॅच जिंकायची असेल तर त्या धावा काढाव्या लागतील. दोन्ही टीमसाठी मॅच ऑन आहे आणि इथून जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारेल या सामन्यामध्ये. तो पहिला सामना जिंकण्याची ती तयारी ठेवली आहे दोन्ही संघांनी, परंतु आता बघूया शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना कशा पद्धतीने पुढे जाणार. आशिष भरकटलेली लाईन होती या विलात. ऑन साईडला बॉलला दिशा दिली, वाईडिश लॉंग ऑनला बॉल जाते, तिथे थोडंसं फंबल, एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. ही तत्परता गरजेची राहते. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कॉल लगेच स्वीकारला. येस नो वेट हे शब्द भरपूर महत्त्वाचे आणि अखेर तो कॉल स्वीकारत असताना एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. इथे 2 धावा मिळाल्यात आणि 2 बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 32 धावा. आशिष प्रधान 22 बॉलमध्ये आता बनवायच्यात 42. हवेत खेळ आहे, पुन्हा ऑन साईडला फिल्डर आहे, डीप मध्ये कॅच ड्रॉप आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतोय चौकार, नशिबाचा चौकार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पार. 4 धावा. क्षेत्ररक्षकाने थोडीशी गंमत केली. ऍक्शन रिप्ले बघूया.
बाहेर जाणारा बॉल ऑन साईडला खेचून आणला आणि त्यानंतर काऊ कॉर्नरमध्ये ते क्षेत्ररक्षण अडखळलं. थोडीशी चूक झाली आहे, गंमत झाली आणि त्याची किंमत मोजावी लागली. येथे मिळालेले आहे 4 धाबा. धाव संख्या आहे स्कोर कार्डवर आता 36 धाबा. 3 गडी गमावलीत. अक्षय शिंदे 18 बॉलमध्ये 34 वर पोहोचलाय. आज त्याला चांगली संधी आहे. घायल तो यहाँ हर परिंदा है मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है. चांगली बॅटिंग. त्यानंतर लॉंग ऑनच्या डोक्यावरून उडवलाय. बॉल सीमा पार. मागच्या चेंडूवर सोडलेला झेल आणि आता बदललेला खेळ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लाईन पिक केली. क्रिकेटमध्ये पकडा झेल जिंका खेळ. कॅचेस विन द मॅचेस. एक छोटीशी चूक आणि ती चूक आता पथ्यावर पडली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमच्या, कारण अक्षय शिंदेला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर 2 चेंडूंवर त्याने 2 मोठे स्कोरिंग स्ट्रोक दाखवलेत. आता त्याची बॅटिंग झापूक झुपूक व्हायला लागली असं म्हणायला हरकत नाहीये. 42 ला 3. आशिष पुन्हा आखू टप्प्याचा चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा. दबाव स्पष्टपणे जाणवतोय कारण मागच्या 2 बॉलवर मोठे फटके आले. त्याआधी झेल सुटला. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये मिळते. मॅचमध्ये कमबॅक झालंय. जिथे सामना थोडासा बॅकफुटला जाईल असं वाटलं होतं बॅटिंग टीम, तिथून आता त्यांनी कमबॅक केलंय. परंतु आता 20 बॉलमध्ये 31 बनवायचे आहेत. म्हणजेच काय, मॅच ऑन, गेम ऑन ठेवावा लागेल. 43 ला 3. 2 चेंडू शिल्लक आहेत. 5व्या षटकामध्ये आशिष धावा खर्च करतोय, परंतु कोशिश करावी लागेल धावा रोखण्याची. विकेट गरजेची आहे. कट करायचा होता बॉल. राईज झालाय थोडासा. अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर खेळलाय अक्षय शिंदे यावेळेला. आज अर्धशतकाला गबसनी घालणार का दुसऱ्या दिवसामध्ये. 20 बॉलमध्ये 40 वर खेळतोय. 200चा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूने सूरज पाटील याने चांगली साथ दिली. समीकरण 19 बॉलमध्ये आता 31 बनवायचे आहेत. आणि आमच्या जयेश भोसले सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर, सोडतोस काय धीर होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा. ऑन साईडला लॉफ्टी ड्राईव्ह. त्यानंतर बॉल जातोय लॉंग ऑनला. ओंकार जो संघनायक आहे. चेंडू त्याने थांबवलाय. मिळते सिंगल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे चालली. 5 षटकांचा केस संपला. 44 धावा आहेत. 3 गडी गमावलीत आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 30. म्हणजे रिक्वायर रन रेट आलाय 10 वर, जो आधी 12च्या जवळपास होता. शिरकाव झालाय. प्रयत्न सोडून चालणार नाही. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न शर्तीचे इथे गरजेचे आहेत दोन्ही टीम्सना. जिंकायचं दोन्ही टीमना आणि त्यामुळे जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारील. Battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग. परंतु आता इथे शेवटची 3 षटकं जी भरपूर महत्त्वाची. अशा वेळेला तिसरे पंच पडताना देखील करतायत. पंचांकडे पाठवलाय तो निर्णय. क्रिकेट प्रेमी प्रवीणजी दाखले यांचं देखील आगमन झालंय. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 44 ला 3. 18 बॉलमध्ये 30 बनवायचे आहेत. येणारे 18 चेंडू भरपूर काही देऊन जातील आणि भरपूर काही घेऊन जातील. आणि ये संपाय सिग्नल. तिसऱ्या पंचांचा इशारा. फ्रंट फूट लँड करत असताना भरपूर पुढे गेलाय. ओव्हर स्टीप झाले आणि त्यामुळे हा चेंडू आहे नो बॉल. आता इथे संधी मिळाली आहे. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. धोक्याची घंटा वाजली आहे. 19 बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत. आशिषने थोडीशी चूक केली आहे. स्ट्राईक एंडला असणार आहे या फ्री हिटच्या बॉलसाठी सूरज पाटील, जो 2 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. चांगली साथ त्याने दिली आहे. 19 बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत. शेवटच्या बॉलवर थोडंसं दडपण असेल पण तो कमबॅक करावं लागेल. दबाव में कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते. दबावाचा अभाव दाखवावा लागेल आणि त्यासाठी हा शेवटचा बॉल बरंच काही महत्त्वाचं देणारा आणि घेणारा ठरेल दोन्ही टीमसाठी. शेवटच्या चेंडूसाठी या षटकामध्ये सूरज स्ट्राईक एंडला. चला फार वेळ घेऊ नका. आशिष शेवटचा चेंडू टाकतोय. राऊंड विकेटने टाकलेला चेंडू चांगल्या टप्प्यावर. रायझिंग डिलिव्हरी. हाय हॅलो करत निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूवर कोणतीच धाव खर्च केलेली नाहीये. म्हणजे फ्री हिटच्या चेंडूवर आशिष प्रधान इथे बचावलाय. निर्धाव चेंडूने त्याने षटकाची समाप्ती केली. 5 षटकं संपली आहेत. 45 ला 3. आता समीकरण आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलवर जिंकण्यासाठी बनवायचे 29 धावा. अक्षय शिंदे 21 बॉलमध्ये 41. आज चांगला खेळ आहे. आज त्यांनी संघासाठी एक चांगली इनिंग आत्तापर्यंत खेळून दाखवली आणि त्यांनी सांगितलं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. संघ अडचणीत सापडलेला असताना ती जबाबदारी त्याने घेतली
आणि एक चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून. 21 बॉलमध्ये 41, परंतु अजूनही 18 बॉलमध्ये 29 बनवायच्यात या सामन्याला जिंकण्यासाठी. जसा हा सामना संपेल, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण बघितला, परंतु पहिलीच लढत चांगली रंगतीये. दोन्ही मातबर संघ बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचाने केलाय, त्यामुळे इथे देखील ती संधी असेल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये थोडासा बदल होईल, बदल गरजेचाच राहतो. रिक्वायर्ड रन रेट 9.67 जा. आशिष प्रधानने एका षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. एक्सपेन्सिव्ह राहिला, खर्चिक साबित झाला, पण तो आता येणारी जी 3 षटकं आहे त्यामधल्या 6व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे गोलंदाज. ओंकारने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. अकुटप्प्याचा चेंडू अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक धावण्याचा प्रयत्न करतोय. अखेर 3 क्षेत्ररक्षकांना चेंडूने टाटा बाय बाय केले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. भरपूर वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर दिशा दिली. अप्पर कट खेळा पॉइंट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आणि तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. ओंकारचं स्वागत झालं. टीमचा संघनायक त्याचं स्वागत केलंय या चौकाराने. आणि त्यानंतर हा चौकार अक्षय शिंदेच्या बॅटमधून आलाय. 22 बॉलमध्ये 45 वर तो पोहोचलाय. समीकरण बदललंय. 49ला 3 आहेत. आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 17 बॉलमध्ये 25. सामन्यामध्ये शिरकाव झालाय, परंतु इथून डॉट बॉल आणि विकेट हे भरपूर महत्वाचे राहतील. बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. लगातारचा दुसरा चौकार. 49 वर पोहोचला अक्षय शिंदे. इसको लगा डाला, तो लाईव्ह झिंगाला आला. लगातारचे 2 चौकार, 4 धावा. थांबला, वेळ घेतला, त्यानंतर फटके खेळले आणि यासाठी जर म्हटलं जातं वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. आता बनवायच्या 16 बॉलमध्ये 21. 53ला 3. धीर सोडलेला नव्हता. कष्ट केलेत, मेहनत केली, जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली आणि त्यानंतर हा सामना आपल्या संघासाठी पुन्हा जिवंत केलाय. ओंकार तयार. या बीला फलंदाजाला पडली भूल. 49 वर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलची लाईन ओळखू शकलेला नाहीये. सरळ काठी काढली. फर्निचर तोडून टाकलाय. मोठी विकेट. अक्षय इथे बाद झालाय. 4था धक्का. 53ला 4. पिचिंगचा अंदाज तेवढासा बांधता आला नाही आणि त्यानंतर 49 वर एक मोठी विकेट. पण तू बॅटिंग आवडली असेल अक्षय शिंदेची तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. आपल्या टीमसाठी चांगला खेळा. एक चांगले योगदान असं वाटलं होतं. अर्धशतक ठोकेल. यासाठी खडकवासला प्रीमियर लीगचा हा प्लॅटफॉर्म भरपूर महत्त्वाचा आहे. इथून अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. अनेक खेळाडूंना आपला खेळ दाखवता येणार आहे आणि याच प्लॅटफॉर्मवरून भविष्यात अनेक तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वाला मिळणार आहेत. दर्जेदार आणि उत्तम दर्जाचं आयोजन मी सकाळी उल्लेख केला होता. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. हा अजेंडा आमच्या सर्व आयोजकांनी इकडे दाखवला आणि त्यानंतर हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा इथे उभारला गेला. याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 15 चेंडू 21 धावांची आहे गरज आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षयची जागा घेण्यासाठी प्रवीण मोडक देखील एक मातब्बर फलंदाज, परंतु ओंकारने विकेट घेतली. 2 चौकार आले, परंतु त्यानंतर विकेट आली. त्यामुळे थोडासा आत्मविश्वास त्याला मिळेल. परंतु येणारी 15 चेंडू भरपूर काही देणारे आणि भरपूर काही घेणारे असतील. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे भरपूर महत्त्वाचे असतात. ओंकारने अनेक उन्हाळी पावसाळी क्रिकेटचे अनुभवलेले आहेत. प्रवीणसाठी पहिला चेंडू. आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला जातोय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून काढलाय आणि ते चौकार मिळतोय. खाली क्षेत्र. अगदी परीक्षेमध्ये पहिला प्रश्न यावा, रिकाम्या जागा भरा आणि ती रिकामी जागा इकडे भरली. चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा पार. चौकार. या चौकाराने आव्हान आता थोडंसं सोपं केलंय. 14 बॉलमध्ये 17. ओंकारने 12 धावा खर्च केल्या. पुढचा चेंडू वरती विकेटने. पुन्हा आखू टप्प्याचाच होता. गती थोडीशी कमी केली आहे. गतीसोबत मती वापरली की प्रगती होते आणि गतीसोबत मती वापरली की धाव गती देखील रोखली जाणार आहे. ती गती इथे कमी केली. मती वापरली, बुद्धी वापरली, स्लोवर पण टाकला आणि आता डॉट बॉल आलाय.
सामन्यामध्ये समीकरण आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता जिंकण्यासाठी. 13 बॉलमध्ये 17, 13 चेंडू 17 धाबा, 17 धाबा 13 चेंडू हे समीकरण. शेवटचा चेंडू महत्वाचा आहे, ते ओंकारचा. स्ट्राईक एंडला आहे प्रवीण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. प्ले अँड मिस. लगातारचे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकले, समजलेला नाहीये. आणि यासाठी असं म्हटलं जातं बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही. या टप्प्यावरची गोलंदाजी गरजेची होती. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले, 6 षटकं संपलीत, 57 धावा, 4 गडी बाद. आता समीकरण आहे चेंडू शिल्लक आहेत 12, बनवायच्या 17 धावा. 12 मध्ये 17, 17 म्हणजेच खतरा. आता तो कोणत्या संघाला असणार हे देखील पाहण्यासारखं असेल. पहिला सामना दुसऱ्या दिवसातला खूप चांगला रंगलाय. जो सर्वोत्तम खेळ नांदेड सिटी 11 11 टायगर्स एका बाजूला, पोलीस पाटील विशाल भाऊ कदम यांचा संघ आहे नांदेड सिटी 11, तर दुसऱ्या बाजूला संघ मालक संदीप भाऊ पोकळे यांचा संघ आहे. एका बाजूला संघनायक आहे ओंकार पोकळे, तर दुसऱ्या बाजूला संघनायक आहे नांदेड सिटी 11 साठी. बारा बॉलमध्ये 17. आशिषला पुन्हा बोलवलंय गोलंदाजीसाठी. आशिष दाखल झालाय. 12 मध्ये 17 बनवायचे आहेत, परंतु आता त्यासाठी शेवटपर्यंत संयमाची अग्निपरीक्षा असणार आहे. धीर सोडून चालणार नाहीये. पहिला चेंडू आशिषचा. स्ट्राईक एंडला आहे सूरज. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक थोडासा मागे जातोय. झेल ड्रॉप. कॅच इथे ड्रॉप केली आहे. मिळतील 2 धावा. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. चुका आणि चुका, परंतु चुकांमधून शिका. ते शिकणं गरजेचं आहे. इथे जीवनदान मिळालंय. चेंडू थोडासा पुढे पडला. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय. धावा मिळालेल्या आहेत. इथे 2 मिळत आहेत. दुहेरी बरोबर 59 वर पोहोचलाय धावफलक. 11 बॉलमध्ये 15. सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन. भूपू आता वाजतोय, आवाज येतोय, टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील. पहिला सामना चांगला रंगलाय. लक्ष आहे या सामन्यामध्ये टार्गेट सेट केलेलं होतं. 74चं टार्गेट, 74चं लक्ष. 59ला 4. 11 चेंडूमध्ये बनवायचे 15 धाबा. सूरज पाटील. आज सूरज म्हणजे सूर्य इथे तळपणार का? दुसऱ्या बाजूला आशिषची कोशिश आहे. मागच्या ओव्हरमध्ये खर्चिक राहिला, पण तू या ओव्हरमध्ये त्याला कमबॅक करायचं आहे. दुसरा चेंडू राऊंड विकेट. कमी गतीने स्लोवर कटरचा वापर केलाय. बोटांची जादू पाहायला मिळाली. वेगवान चेंडूच्या तयारीत होता, मात्र यावेळेला बोटांची जादू पाहायला मिळते आशिषच्या. शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं. ते शक्य तेवढे प्रयत्न आतमध्ये केले जात आहेत. मागच्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर डॉट बॉल. 10 बॉलमध्ये 15. कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे. आशिष पुढचा चेंडू अजून एक वेळेला पुढे टाकलाय. वर पिच बॉल, त्याच्यावर हल्ला. लॉंग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. मागच्या चेंडूवर वादळ थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला स्लॉट मध्ये मिळाला आणि तो भिरकावून दिलाय. बॅट नाही तर तलवार फिरवली आणि त्यानंतर सांगितलं मागच्या चेंडूवर जरी शांत राहिलो असेल तरी ती वादळापूर्वीची शांतता होती, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. समीकरण आहे या सामन्याचं 9 चेंडू आणि 9 धावा. रनबॉल इक्वेशन. कोणता संघ बाजी मारेल? एका बाजूला नांदेड सिटी 11, दुसऱ्या बाजूला 11 टायगर्स. 9 चेंडू आणि 9 धावा. सूरज पाटील 6 बॉलमध्ये 10 वर पोहोचलाय. सबसे कातील सूरज पाटील असंच म्हणावं लागेल. त्यानंतर पुन्हा स्लोवर कटर विथ द टर्न. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक धावेल असं वाटलं होतं. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट मधून धावला, मात्र इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मिळतोय चौकार. 4 धावा. सामन्याची अक्षरशः हवा काढली. टर्न विथ बाउन्स आणि जसा टर्न वरती आला बॉल टन टनाटन खेळला आणि चौकार वसूल केलाय. या चौकाराबरोबर समीकरण 8 बॉलमध्ये बनवायचे आता 5 धावा. इथून निर्धाव चेंडू बरंच काही देऊ शकतील, पण तो आशिष प्रधान आज महागडा ठरलाय. या खेळाकडे देखील ती ताकद आहे. त्याला थांबवायचे सूरजला, परंतु सूरज थांबायचं नाव घेणार नाहीये. त्याने सांगितलंय थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही. अजून एक दमदार रुबाबदार षटकार. सामना फिनिश.
नांदेड सिटी 11 हा संघ इथे या सामन्यामध्ये 6 विकेट्सने हा सामना आपल्या खिशात घालत असताना एक मोठा विजय. तर इथे 11 टायगर्सला हा सामना गमावा लागला. शेवटचा षटकार, विजयी षटकार, सूर्य तळपला आणि त्याने इथे सामना फिनिश केलाय. चला पुढच्या सामन्याला लगेच सुरुवात होईल. नांदेड सिटी 11 अर्थातच संघमालक पोलीस पाटील आदरणीय विशाल भाऊ कदम यांच्या संघाने पहिल्या सामन्यात बाजी मारली आहे. 6 विकेट्सने हा सामना जिंकला. अभिनंदन नांदेड सिटी 11, अभिनंदन आदरणीय विशाल भाऊ कदम, आपले देखील खूप खूप अभिनंदन. हार्ड लक 11 टायगर्स. संदीप भाऊ पोकळे यांचा संघ थोडासा निराश इथे झालाय, मात्र अजून संधी असणार आहे. दोन्ही संघ चांगले खेळले आणि आता या सामन्याचा सुपर हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, 49 धावांची महत्वपूर्ण खेळी ज्याने साकारली तो खेळाडू अक्षय शिंदे ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच.